गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शिष्याने सिद्ध साधूला प्रश्न विचारला, महाराज, मला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य जाणून घ्यायचे आहे. कृपा करून त्या संदर्भातील एखादी पुरातन कथा मला सांगा. सिद्ध महाराज, योगी महाराज यांना आनंद वाटला आणि योगी महाराज म्हणतात की पूर्वीच्या युगात इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा राजा होऊन गेला. तो पराक्रमी आणि बलाढ्य शूरवीर होता. एकदा तो मृगयेसाठी अरण्यामध्ये गेला होता. त्या निर्मनुष्य भयान अरण्यात श्वापदांचा शोध घेत हिंडत असताना त्याला एक भयंकर दैत्य दिसला. राजाने त्याच्यावर तात्काळ शरवर्षाव केला. दैत्य घायाळ होऊन मूर्छित पडला. दैत्याचा भाऊ जवळच होता. आपल्या बंधूची मरणोन्मुख अवस्था पाहून तो आक्रोश करू लागला. प्राण सोडताना घायाळ दैत्य त्याला म्हणाला, मित्रसह राजाने मला अकाली मरण दिले. तू त्याचा नक्की सूड घे. आणि दुसऱ्या क्षणी प्राण सोडून दिला दैत्याने. मृत दैत्याचा भाऊ सूड भावनेने पेटून उठला. मित्रसह राजाला अद्दल घडविण्यासाठी त्याने मायेने मनुष्यरूप धारण केले आणि राजधानीस आला. तेथील अधिकाऱ्यांशी गोड बोलून आणि त्यांना आपले पाककौशल्य दाखवून त्याने राजगृहात आचार्याचे काम मिळविले. राजा मुर्गयेवरून परत येण्याआधीच तो प्रसादात सेवक म्हणून दाखल झाला होता. काही दिवसांनी राजा अरण्यात शिकारीला गेले असताना आचार्याच्या रूपातील तो कपटी दैत्य अत्यंत सावधपणे सुयोग्य संधीची वाट पाहत होता. असे बरेच दिवस लोटले. पुढे पितृश्राद्धाचा दिवस आला. राजाने वशिष्ठासह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी आपल्या घरी बोलावले. श्राद्धाच्या स्वयंपाकाचे काम नव्या आचार्याकडे सोपविण्यात आलेले होते. ही त्याच्यासाठी सुवर्ण संधीच होती. त्याने गुप्तपणे नरमांस मिसळून पाकसिद्धता केली. ऋषीजन भोजनास बसले. पात्रे वाढण्यात आली. पण वशिष्ठ ऋषी अंतर्ज्ञानी होते. भाज्यांमध्ये नरमांस आहे हे त्यांनी तात्काळ ओळखले. ते पंक्तीमधून उठले. राजाकडे क्रोधाने पाहत म्हणाले, श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणाला तू नरमांस खाऊ घालतोस? ठीक आहे, तर जा, मी तुला शाप देतो, तू ब्रह्म राक्षस होशील. मित्रसह राजा अनिभिज्ञ होता. आपली काही चूक नसताना वशिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून त्यालाही राग आला आणि प्रतिशाप देण्यासाठी त्याने हातावरती पाणी घेतले. त्याच वेळेला त्या राजाची धर्मपत्नी राणी आडवी आली. मदयंती नावाची ती राणी म्हणते की, नाथ, आपल्या गुरु महाराजाला शाप देण्याचा अधिकार आपला नाहीये. आता फक्त त्यांचे पाय धरा आणि त्यांना उशाप मागा. मदयंतीचे बोलणे ऐकून राजा भानावरती आला. आता हातातील पापयुक्त जल कोठे टाकावे हाच प्रश्न होता. ते भूमीवर टाकल्यास त्याच्या राज्यातील सर्व जमीन नापीक झाली असती. म्हणून त्याने ते सगळे पाणी हातामधले स्वतःच्या पायावर टाकले. त्यामुळे त्याची पावले काळे ठिक्कर पडली. याच कारणास्तव मित्रसह राजाला कल्मषपाद हे नाव प्राप्त झाले. मदयंती वशिष्ठांना शरण गेली. त्यांचे पाय धरून म्हणाली, गुरु महाराज, माझ्या पतीवर दया करा, त्यांना उशाप द्या. वशिष्ठ शांत झाले आणि म्हणाले, राजा, तू 12 वर्षे शाप भोगशील. त्यानंतर तुला स्वरूप प्राप्त होईल, पूर्वरूप प्राप्त होईल. वशिष्ठ निघून गेले. मित्रसह राजा ब्रह्म राक्षसाच्या रूपामध्ये अरण्यात संचार करू लागला.
आणि राज्य अवस्था पाहण्यासाठी मदयंती राणी राजधानीत राहिली. दिवसा मागून दिवस जात होते मंडळी. ब्रह्मराक्षस झालेला राजा पशु पक्ष्याची मनुष्याची हत्या करून आणि मांसावर आपला दिनक्रम करू लागला. तो नेहमी भुकेलाच असायचा. एक दिवस भुकेने तो व्याकुळ झालेला होता. तेवढ्यात त्याला अरण्यातून जाताना एक ब्राह्मण दाम्पत्य दिसले. त्याने त्या ब्राह्मणावरती झडप घातली. पण ती ब्राह्मणाची धर्मपत्नी म्हणते, राक्षसाला, माझ्या नवऱ्याला मारू नका. मारायचे असेल तर मला मारा. माझ्या जर नवऱ्याला तुम्ही मारले तर ही वैधव्य अवस्था मला सहन होणार नाही. आणि मला जर तुम्ही मारले तर कदाचित मला माझ्या नवऱ्याआधी मरण येईल. पण त्या ब्रह्मराक्षसाने त्या ब्राह्मणाच्या धर्मपत्नीचे काहीही ऐकले नाही. त्या ब्राह्मणाला ठार मारले आणि खाऊन घेतले त्या राक्षसाने. क्रूर हत्या पाहून ती ब्राह्मणाची धर्मपत्नी संतापली, थरथर कापू लागली. त्या ब्राह्मणाच्या धर्मपत्नीने त्या राक्षसाला शाप दिला, दुरात्म्या, तू माझ्या नवऱ्याला मारून टाकलेस, अनाथ केलेस, तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली. जा, मी तुला शाप देते. तू सूर्यवंशामधला मित्रसह राजा आहेस, मला माहिती आहे. तर मी तुला शाप देते. तुझा शाप संपल्यानंतर तू घरी गेल्यानंतर तुझ्या पत्नीशी समागम करशील तर तुला त्याच क्षणी मृत्यू प्राप्त होईल. त्या ब्राह्मणाच्या धर्मपत्नीने राक्षसाला शाप दिला. मित्रसह राजा शापमुक्त होऊन 12 वर्षानंतर घरी आला. पण नेहमी चिंतेमध्येच असायचा. मदयंती विचार करू लागली की माझ्या नवऱ्याला काहीतरी चिंता आहे. एक दिवस तिने नवऱ्याला विचारलं, पतिराज, आपल्याला कुठली चिंता आहे? त्यावेळी राजाने सांगितलं, अगं मदयंती, अरण्यामध्ये एका दाम्पत्याला मी ठार मारले. त्या ब्राह्मणाच्या धर्मपत्नीने मला शाप दिला, तुझ्याशी समागम करेल तर मी तात्काळ मरेल, मृत्यू येईल. शब्द ऐकल्यानंतर मदयंती राणीला दुःख वाटले. विचार करू लागली, आता कुलदेपक कुठून मिळणार? राणी विचार करत असताना निराश झाली आणि रडू लागली. राजा राणीने आपल्या वयोवृद्ध आणि अनुभवी पुरोहितांना प्रश्न विचारला आणि शापोद्धाराचा काहीतरी उपाय सांगा. सल्ल्यानुसार त्या पुरोहितांनी तीर्थयात्रा करावयास त्याला सांगितले. राजा तीर्थयात्रा करण्यासाठी अनेक पुण्यपावन तीर्थक्षेत्री निघाला. त्या ठिकाणी यज्ञयाग पूर्ण केले. तीर्थक्षेत्री ब्राह्मणाला दानधर्म केले, अन्न संतर्पण केले. पण तीर्थभ्रमण करणारा राजा काही काळाने मिथिला नगरीला गेला. तेवढ्यात तपोनिष्ठ गौतम ऋषीचे त्या ठिकाणी आगमन झाले. त्यावेळी राजाच्या डोळ्यामध्ये पाणी आले. गौतम ऋषीने राजाला विचारले, राजा, काय झाले तुला? कुठून आलास तू? राजाने सर्व काही वृत्तांत सांगितला. त्यावेळी गौतम ऋषी म्हणतात मित्रसह राजाला, तू चिंता करू नकोस राजा, तुझं सगळं काही पाप दूर होईल आणि महादेव नक्कीच तुला मुक्तता प्राप्त करून देतील. गौतम ऋषी म्हणाले, राजा तू घाबरू नकोस, मृत्युंजय शंकर तुला नक्कीच तारतील. तू गोकर्ण क्षेत्रास जा, तिथे गेल्याने महापातकाचे सुद्धा निवारण होते. त्याच्या महादेवाच्या त्या भगवंताच्या स्मरणाने ब्रह्महत्यादी दोष नाहीसे होतात. कैलास काशी येथे शंकराचा निवास आहे, तसाच गोकर्ण क्षेत्रातही महादेव आणि वास्तव्याला आहे. ज्या वेळेला गौतम ऋषींनी राजाला सर्व काही वृत्तांत सांगितला, गोकर्ण महात्म्य सांगितले, तेव्हा राजा म्हणतो, मला एखादा आणि कथा सांगा जेणेकरून माझा विश्वास बसेल. आणि मग गौतम ऋषींनी मित्रसह राजाला गोकर्ण क्षेत्रावरती विश्वास बसावा म्हणून एक सुंदर कथा सांगितली.
गौतम ऋषी म्हणतात, एकदा आम्ही आणि आमचे सगळे ऋषीमुनी आम्ही सगळेजण गोकर्ण यात्रेस गेलो. दुपारच्या सुमारास आम्ही एका झाडाच्या सावलीत बसलो. त्यावेळी एक मरणोन्मुख चांडाळ स्त्री त्या ठिकाणी आली. ती वृद्ध आंधळी महारोगाने ग्रस्त झालेली होती राजा. थोड्या वेळाने कालांतराने तिचे प्राण निघून गेले. तिला मरण आले आणि त्यावेळी फार मोठे आश्चर्य घडले की शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले. त्यातून 4 शिवदूत उतरले. ते शिवदूत अत्यंत तेजस्वी आणि बलवान, चंद्रासारखी शुभ्र कांती होती त्यांची. त्यावेळी आम्ही त्यांना विचारले, आपण येथे कशासाठी आलात? शिवदूत आम्हाला म्हणाले, आम्ही ह्या चांडाळणीला शिवलोकी नेण्यासाठी आलेलो आहोत. आम्हाला अतिशय मोठे नवल वाटले. आम्ही म्हणालो, ही चांडाळणी अत्यंत दुराचारी आणि पापिनी आहे, तरीसुद्धा तिला उत्तम गती कशी काय मिळाली? मग शिवदूतांनी त्या चांडाळणीचा पूर्ववृत्तांत सांगितला. ते म्हणाले, गुरु महाराज, ही चांडाळणी पूर्वजन्मी ब्राह्मणाची कन्या होती. तिचे नाव सौदामिनी. ती अतिशय सुंदर होती. कालांतराने तिला अनुरूप असा पती मिळत नव्हता, पण पित्याच्या अथक प्रयत्नाने तिला सुंदर पती प्राप्त झाला. तिचे लग्न झाले सौदामिनीचे, पण कालांतराने तिचा पती मरण पावला. आई वडिलांनी सौदामिनीला आपल्या घरी आणले. तिच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. पती निधन झाल्यानंतर ती दुःखी झालेली होती. पण वयामध्ये आलेली सौदामिनी ती गुप्तपणे जारकर्म करू लागली, म्हणजेच वेशागमन करू लागली. ती दासी झाली आणि व्यभिचार लोकांना ही गोष्ट कळताच सगळ्या लोकांनी त्या सौदामिनीला वाळीमध्ये टाकले. आई वडील बंधू आप्तांनी तिची निंदा केली. त्यांनी प्रायश्चित्ते घेतली व शुद्ध झाली. आता ती मोकळी होती. उघडपणे व्यभिचार करू लागली सौदामिनी. त्या नगरात एक तरुण क्षुद्र राहत होता. तो धनिक होता. तिने त्याच्याशी लग्न केले आणि ती घरामध्ये राहू लागली. अशा प्रकारे तिने कुळालाच बट्टा लावलेला होता. क्षुद्रापासून तिला पुत्र झाला. ती मद्यपानाने मांसाहार करू लागली. एकदा तिने दारूच्या नशेमध्ये मद्याच्या धुंदीत असताना मेंढा समजून गाईचे वासरूच कापले. नवऱ्याला ही बातमी काही कळाली नव्हती, पण नवऱ्याला तिने कसेबसे खोटे सांगितले. नवऱ्याने सुद्धा विचार केला की कुठल्या तरी कारणामुळे ते वासरू कुठेतरी गेलं असेल. कालांतराने ती सौदामिनी मरण पावली. यमदूतांनी तिला नरकात घालून तिचे भयंकर हाल केले. त्यानंतर तिला चांडळ स्त्रीचा जन्म मिळाला. ती जन्मापासून आंधळी आणि कुरूप झाली. मागच्या जन्माच्या पापामुळे तिला भोग भोगावे लागले. तिच्या जन्माने तिचे माता पिता सुद्धा दुःखी झाले. त्यांनी तिला कसं तरी प्रतिपाळ केला, पण कालांतराने आईवडील सुद्धा मरण पावले. त्यामुळे ती भीक मागू लागली, उदरनिर्वाह करू लागली. ती म्हातारी झाली, अनेक रोगांनी ग्रस्त झाली आणि त्याच वेळी भीक मागत असताना ती देवाला प्रार्थना करू लागली, देवा माझे असे हाल करू नकोस रे, मला एकतर मरण तरी दे. पुढे माघ महिना आला. महाशिवरात्रीच्या पर्वकाळी गोकर्ण महाबळेश्वर दर्शनासाठी अनेक यात्रेकरू जात होते. शिवनामाचा घोष करीत रस्त्याने चाललेले होते. ते तिने पाहिले आणि ती निघाली. भिकाऱ्याच्या सोबत निघाली. भिकाऱ्यांच्या सोबत आणि या यात्रे करणाऱ्या लोकांच्या सोबतही निघाली. कशी तरी गोकर्णास गेली आणि तिथे भीक मागू लागली. तिथे सुद्धा कोणी तिला भीक घातली नाही. ती तशीच अनेक दिवसापासून उपाशीच होती.
तिला कडकडीत उपवास घडला. महाशिवरात्रीचा दिवस. एक भाविक पूजेसाठी जात होता. आज मोठ्या उपवासाचा दिवस आहे, अन्न कसले मागतेस म्हणून बोलू लागला. म्हणून त्याने तिच्या हाती एक बिल्वपत्र दिले. तिने ते हुंगले आणि ती खाद्यवस्तू नाही म्हणून तिने दूर भिरकावले. ते वाऱ्याने उडून नेमके महादेवाच्या शिवलिंगावरती पडले. शिवाला अर्पण झाले. पोटात भुकेची आग, जखमामुळे होणारे त्रास आणि रात्री जराही झोप आली नाही. शिवकीर्तन श्रवण करीत तिने रात्रभर जागरण केले. अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी तिच्याकडून गोकर्ण यात्रा, उपवास, बिल्वदलाने लिंगार्चन, जागरण, शिवकीर्तन आणि श्रवण या सर्व गोष्टी घडल्या. तिने कधीही शिवाची भक्ती केली नव्हती, पण कळत न कळत हे तिच्या हातून सगळं पुण्यकर्मे घडले. त्यामुळे झालेले सर्व काही पाप तिचे भस्म झाले आणि साक्षात भगवान शंकर तिच्यावरती प्रसन्न झाले. त्यांनी तिला शिवलोकी आणण्यासाठी आम्हाला विमानाने पाठवले. तिला मुक्तता दिली. गौतम ऋषी पुढे राजाला म्हणतात, राजा, त्यानंतर शिवदूतांनी तिच्या मृतदेहावर अमृती सिंचन केले. त्यामुळे ती जिवंत झाली. तिला दिव्य देह प्राप्त झाला. शिवदूतांनी तिला सन्मानाने शिवलोकी नेले. अशी आहे गोकर्ण क्षेत्राची महती. म्हणूनच राजा, तूही त्या ठिकाणी जा. तुझी कितीही ब्रह्महत्या असू दे, नक्कीच तुला उत्तम गती मिळेल. गौतम ऋषीने त्या राजाला आश्वासन दिले आणि मित्रसह राजा गोकर्ण क्षेत्री गेला. तेथे मनपूर्वक शिव आराधना करून ब्रह्महत्या आणि सतीच्या शापातून मुक्त झाला. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आमची ही कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.